नमस्कार बांगर साहेब. नमस्कार. तरी आज 11 सप्टेंबर आहे सर. हो, आम्हाला 11, 12, 13 सप्टेंबरचा हवामान अंदाज देतात का? आता पाऊस उघडलेला आहे. हा, कुठला अंदाज पाहिजे तुम्हाला? आम्हाला सविस्तर द्या ना आता. नाही नाही, एरिया सांगा ना कुठला. एरिया- महाराष्ट्राचा पाहिजे? आपलं महाराष्ट्राचं द्या ना आता. हा, मग महाराष्ट्रामध्ये आता केवळ कोकण किनारपट्टी घाटमाथ्यावर पाऊस राहील. हा पूर्व विदर्भात हलका पाऊस राहील. इतरत्र पाऊस कडकडीत उघडलेला असेल. हा जवळपास आजपासून पुढे 22 तारखेपर्यंत पावसाचा जोर संपलेला आहे. हा हा त्यामुळे आता पावसाचं वातावरण नाहीये. त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीची कामं उरकून घ्यावीत. हा. तरी 22 तारखेनंतर पुन्हा पावसाचं वातावरण तयार होईल आणि नंतर पुन्हा पावसाला सुरुवात होईल. तेव्हा आपण नवीन अंदाज देऊ. मग आता सर राज्यात असं पावसाचा खंड होणार आहे का? हो हो, पावसाचा खंड आहे ना. किती तारखे? 20 तारखेपर्यंत. हा पुन्हा 20 तारखेपासून डबल आपल्या पावसाला सुरुवात होणार आहे ना. हा, मग परत भाग बदलत पावसाला सुरुवात होईल. हा, मग तेच ना. आमच्या शेतकऱ्याच्या सोयाबीन हे काढा आलेलं आहेत. मग त्यासाठी आम्हाला थोडं काय तुमचा संदेश असेल सांगा. हो ना, मग काढून घ्यायची. ज्यांची सोयाबीन काढायला आलेली आहे हा त्यांनी आता वेळेत काढून घेतली पाहिजे. हा हा. कारण आता 20 तारखेपर्यंत उघडीप आहे. हम्म. पावसाचं वातावरण तयार व्हायच्या आधी ते करून घ्या म्हणावं. हा, मग आज आमच्याकडे पण ढगाळ वातावरण आहे सर. असं आजचा अंदाज आमच्याकडे बीड. ढगाळ वातावरण राहणार दररोज, पण ते ढगाळ वातावरण आणि पाऊस याच्यात फरक आहे ना. हो हो आणि कुठंतरी एखाद दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडणं म्हणजे काय, त्याला आपण पाऊस म्हणत नाही ना. हो हो, बरोबर. चालतंय सर. धन्यवाद तुम्ही सांगितल्याबद्दल. ओके.